नमस्कार छोट्या दोस्तांनो, इयत्ता पहिली. मागच्या भागात आपण पान नंबर 32 पर्यंत अभ्यास केला. आज आपण त्यापुढील भाग बघणार आहोत. त्यापुढील भाग आहे माझे शब्द माझे मित्र. गिरव, चित्र बघ, शब्द वाच. बघा इथे काही चित्र दिलेली आहेत आणि त्याखाली त्या चित्रांची नावे दिलेली आहेत. आपल्याला ते चित्र बघायचे आहेत आणि ते शब्द वाचायचे आहेत. चला आपण वाचूया. हे चित्र कसलं आहे? तुम्हाला ओळखायला आलं का? बघा हे चित्र आहे मासा. इथे खाली नाव दिलेलं आहे. आपण ते वाचूया. इथे जी नावे दिलेली आहेत त्यापुढे रेषांनी, छोट्या छोट्या रेषांनी एक रेघ ओढून दाखवलेली आहे. ती रेघ आपल्याला गिरवायची आहे आणि काय शब्द तयार होतो तो वाचायचा आहे. आता इथे मासा, मला काना मा, ला काना सा, मासा. आता आपण हे चित्र बघूया, त्याखालील शब्द वाचूया. द ला काना दा, द ला काना दा, दादा. पुढील चित्र बघूया. व ला पहिली वेलांटी वी, मा न. हे चित्र आहे चिमणीचे. मग चिमणी नाव कसं तयार झालं? च ला पहिली वेलांटी ची, न बाणाचा त्याला दुसरी वेलांटी नी, ची म नी. ही आहे रवी. व ला दुसरी वेलांटी वी, रवी. हे चित्र आहे कणीस. न ला दुसरी वेलांटी नी, कणीस. हे चित्र आहे बाहुली. ब ला काना बा, ह ला पहिला उकार हु, ल ला दुसरी वेलांटी ली, बाहुली. हे चित्र आहे झुरळ. त्याला पहिला उकार झुरळ. हे चित्र आहे लिंबू. ल ला पहिली वेलांटी आणि त्यावर एक अनुस्वार. अनुस्वार म्हणजे काय? टिंब. त्या टिंबाला अनुस्वार असं म्हणतात. मग ल ला पहिली वेलांटी एक अनुस्वार, ब ला दुसरा उकार बू, लिंबू. हे चित्र आहे लसूण. स ला दुसरा उकार सु, न, लसूण. चला पुढील भाग बघूया. पुढे काही अक्षरे दिलेली आहेत, ते आपल्याला वाचायची आहेत. लिहूया, वाचूया. हा आहे क ला काना का, क ला पहिली वेलांटी की, क ला दुसरी वेलांटी की, क ला पहिला उकार कू, क ला दुसरा उकार कू, म ला काना मा, म ला पहिली वेलांटी मी,
मला दुसरी वेलांटी मी. मला पहिला उकार मू. मला दुसरा उकार मू. आता खालील सर्व अक्षरे आपल्याला याच पद्धतीने वाचायची आहेत आणि जिथे अक्षरे दिलेली नाहीत तिथे ती अक्षरे लिहायची सुद्धा आहेत. पुढील अक्षर आहे ल. ल ला काना ला. ल ला पहिली वेलांटी ली. ल ला दुसरी वेलांटी ली. ल ला पहिला उकार लू. ल ला दुसरा उकार लू. आता वरती जशी अक्षरे आहेत त्यांना काना, वेलांटी, उकार हे जोडून त्यांचा उच्चार जसा बदलला, जसं आपण वाचलं, तसेच खालील अक्षरांना सुद्धा त्या त्या चौकटीमध्ये जे जे चिन्ह दिलेली आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत आणि ती अक्षरे पूर्ण करायची आहेत. मग बघा, पहिला रिकामी जागा आपण भरूया. हे अक्षर काय आहे? घ. घ ला काना घा. आता इथे काय येईल बरं? बरोबर, घ ला पहिली वेलांटी घी. घ ला दुसरी वेलांटी घी. आता या रिकाम्या जागेत काय येईल बरं? अगदी बरोबर, घ ला पहिला उकार घू. घ ला दुसरा उकार घू. मग अशाच पद्धतीने खालील अक्षरांना सुद्धा तुम्ही ते चिन्ह वापरून त्या रिकाम्या जागा पूर्ण करा. हे काम तुम्ही करा. शब्द वाच, लिही. सुई, पुरी, सूर, सूप. हेच शब्द तुम्ही वाचल्यानंतर खाली रिकाम्या जागेमध्ये लिहा. शब्द शोधूया, लिहूया. बघा, इथे 3 शब्द शोधून दाखवलेले आहेत. कोणकोणते बरं? आई, ऊस, मामा. हे 3 शब्द शोधून दिलेले आहेत. हे शब्द खालील रिकाम्या जागेमध्ये लिहायचे आहेत आणि अजूनही काही शब्द यामध्ये आहेत ते शोधायचे आणि खालील रिकाम्या जागेमध्ये लिहायचे आहेत. चला आपण पुढील शब्द शोधूया. पपई, घर, मका, लाल, बाक, रसा. हे शब्द खालील रिकाम्या जागेमध्ये लिहा. पुढील भाग बघूया. चित्र बघ. कुत्रा व मांजर काय बोलत असतील ते सांग. बघा, इथं चित्रामध्ये तुम्हाला काय काय दिसत आहे? तर एक मांजर, एक कुत्रा आणि काही मांजरीची पिले खेळताना दिसत आहे. मग मांजर काय बोलत असेल व कुत्रा काय बोलत असेल हे तुम्हाला सांगायचं आहे. थोडंसं मी सांगते, थोडं तुम्ही सांगा. बघा, कुत्रा काय म्हणत असेल की मांजरताई मला मध्ये येऊ दे. पण मांजर काय म्हणत असेल? नको नको, माझी पिले खेळत आहेत, तू मध्ये येऊ नकोस. पुढे मांजर काय म्हणत असेल आणि कुत्रा काय म्हणत असेल ते तुम्हाला सांगायचं आहे आणि छोटीशी गोष्ट पूर्ण करायची आहे. पुन्हा भेटूया पुढील भागात. धन्यवाद.